लहान होते तेव्हा मी एकच प्रश्न आईला वारंवार विचारायचे, का ग आई, या पावसाला कोण सांगतं की आज यायचंच आहे? आई हसायची, पण माझ्या मनात तेव्हा विज्ञानाचं बीज रोवलं गेलं होतं. मी भौतिकशास्त्रात पदवी घेतली, नंतर इंग्लंडमध्ये जाऊन सौर ऊर्जा, ओझोन, मापन आणि हवामानशास्त्र या क्षेत्रात कामही केले. भारत स्वतंत्र झाला, पण आपल्याकडे हवामान मोजण्यासाठी आवश्यक उपकरणे नव्हती. तिथेच माझी भूमिका सुरू झाली. तुम्हाला माहित आहे का, रेडिओसोनच्या साहाय्याने आपण आकाशातल्या वाऱ्याची दिशा, गती, तापमान सगळं मोजू शकतो. मी अशा अनेक उपकरणाची निर्मिती या भारतात केली. हे सगळे प्रयोग हवामान मोजण्यासाठी वापरतात. पण त्या काळी स्त्रिया म्हणजे शिक्षिका असाव्यात ही धारणा होती. मी जेव्हा प्रयोगशाळेत गेले तेव्हा अनेकांनी मला संशोधनात अस्वीकार केला. पण मी प्रयोग थांबवले नाही, विचार थांबवले नाही, कारण माझ्या विज्ञानाला वाऱ्याची गती होती. कोण थांबवणार? मी म्हणायची, यू कॅनॉट एफर्ट टू बी अन ऑर्डिनरी वुमन इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन सायन्स. जर विज्ञानात यश हवं असेल तर तू सामान्य स्त्री म्हणून राहू शकत नाही. मुलांना, आज तुम्ही मोबाईलवर पाहता उष्णता, थंडी, वादळ, पण यामागे शास्त्रज्ञाचं अनेक वर्षाचं काम असतं. मीही आयुष्यभर आकाशाकडे पाहत राहिले, पण माझं ध्येय पृथ्वीवरच्या माणसांसाठी होतं. मुलींनो, तुम्हीही आकाशाकडे पहा, पण प्रश्न घेऊन. हा वारा कुठून येतो? हा पाऊस का पडतो? ऊर्जा कुठून मिळू? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकतात. मी डॉक्टर अन्नामणी. वाऱ्याची दिशा बदलणार नव्हे, तर तिचा अभ्यास करून हवामान बदल समजून घेणारी. माझ्यासाठी विज्ञान म्हणजे निसर्गाशी चाललेला एक सन्मानपूर्वक संवाद आहे.